रस्त्यावर राहणाऱ्या मुलांना नेहमी जाताना येताना सर्वजण पाहत असतात, पण यांच्या शिक्षणाचं काय, ते शाळेत जातात का, असाच प्रश्न पडला पुण्यात राहणाऱ्या अभिजित पोखरणकर या तरुणाला. या तरुणाने मित्रांच्या मदतीने दादाची शाळा सुरू केली. या शाळेमुळे सिग्नल, रस्त्यावर, वस्तीवर राहणारी मुलं शिक्षणाचे धडे गिरू लागली. गेली 4 वर्ष झालं ही शाळा शहरातील उपनगर भागात मुलांना शिकवते आहे. तर नेमकं यांना कशा पद्धतीने शिकवलं जातं याविषयीची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. शाळेची स्थापना 4 वर्षापूर्वी झाली आणि दादाची शाळा पूर्णपणे शिक्षणावर काम करते. आपल्याला रस्त्यावर न जाताना सिग्नलवर किंवा वाड्यापाड्यांमध्ये मुलं दिसतात. आपण सतत त्यांना बघत असतो किंवा आपल्या मनात सतत एक विचार असतो या मुलांचं कोण काय करतं किंवा ह्या लोकांसाठी काम कोण करतं, ह्यांच्या शिक्षणासाठी, ह्यांच्या जेवणासाठी, अशा प्रत्येक गोष्टीसाठी कोण काम करतं. तर अशा बऱ्याच संस्था आहेत की ज्या त्यांच्या शेल्टरसाठी, त्यांच्या जेवणांसाठी काम करतात. पण जेव्हा मी हे काम स्टार्ट करत होतो तर तेव्हा मी आणि शुभमनी आम्ही दोघांनी विचार केला की आपण कशावर काम करू शकतो. तर जेवणार तर बरेच जण काम करतात, त्यांचे शेल्टर्स, त्यांना काही काही नवीन नवीन गोष्टी आणून देणे ह्याच्यासाठी काम करतात. पण असं काही काम आपण करू शकतो की आपण जे त्यांना लाईफ मध्ये पुढे जाण्यासाठी आपण ते त्यांच्या दारापर्यंत घेऊन जाऊ शकतो. तर आम्ही असं ठरवलं की आपण शिक्षणावर काम करूयात. आणि तेव्हापासून आम्ही रस्त्यावर राहणारी मुलं, वाड्या वस्त्यांमध्ये राहणारी मुलं किंवा जे शिक्षणापासून वंचित मुलं असतात, अशा प्रत्येकाला शिक्षण पुरवण्यासाठी आम्ही दादाची शाळेची स्थापना केली. दादाची शाळा संकल्पना अशी आहे की जर ज्या सिग्नलवर मुलं राहतात त्या सिग्नलच्या एका कडेला, फुटपाथवर, झाडाखाली त्यांना शाळा शिकवणं किंवा कुठल्या वाड्या वस्त्यांमध्ये ती मुलं शिकत नसतील, शिक्षणापासून वंचित असतील किंवा शाळाबाह्य असतील, त्यांना परत शिक्षणाच्या प्रवाहामध्ये आणणं, त्यांचे डॉक्युमेंटेशन बनवणं, त्यांना गव्हर्नमेंट स्कीम्सचा लाभ देणं, या सगळ्या गोष्टी आम्ही दादाच्या शाळेच्या माध्यमातून करतो. हाच आहे की जसं की मी नेहमी म्हणतो किंवा नेहमी सगळे जे आपले विचारवंत आहेत म्हणतात की आजची युवा पिढी उद्याचा फ्युचर आहे, तसं मी म्हणतो की आजची लहान मुलं उद्याची युवा पिढी आणि उद्याची युवा पिढी हे भारताचं फ्युचर आहे. तसं आजची लहान मुलं घडवणं फार जास्त गरजेचं आहे आणि त्यांना घडवण्यासाठी शिक्षण हा एकमेव पर्याय. जसं बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलंय की शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे, जो तो प्राशन करेल तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही. एवढ्या एका उद्देशामागेच आमची शाळा चालते. सगळ्यात मोठी मुलगी आता माझ्या शाळेमध्ये फर्स्ट इयरला आहे. तिची 10वी, 11वी, 12वी माझ्याकडेच झाली आणि आता ती फर्स्ट इयरला SNDT कॉलेजमध्ये आहे, कॉमर्सचं शिक्षण घेतेय. आणि सगळ्यात लहान मुलगी जी आहे, लहान मुलगा मुलगी जे आहेत आमच्याकडे, ते आहेत अप्पर KGला, सिनियर KGला. तर अशी सगळ्या वयोगटातली मुलं आहेत. त्यांचे वेगवेगळे ग्रुप्स डिवाइड केलेले आहेत आणि त्या ग्रुप्स प्रमाणे त्यांचं शिक्षण पूर्ण होतं. आमचा 250 व्हॉलेंटियर्सचा स्वयंसेवकांचा ग्रुप आहे. प्रत्येक वेगळ्या वेगळ्या एरियाजमध्ये वेगळे वेगळे स्वयंसेवक असतात आणि ते त्या एरिया वाईज तिथले काम करतात. जास्त लॉकडाऊनच्या टाइमला खूप वेळ भेटायचा, कॉलेज तर करायचंच आम्ही, कॉलेजमध्ये खूप टाइम भेटायचा. मग तो टाइम आपण कुठे युज केला पाहिजे. तर असं रोडने जाताना आम्हाला असे रोडवरती भिकारी दिसायचे किंवा लहान मुलं असे जे पैसे मागायला यायचे. तर आम्हाला असं त्या मुलांना खायला भेटायचं, सगळं भेटायचं, पण त्यांना शिक्षण भेटत नव्हतं कुठेच. मग आम्ही असा विचार केला की त्यांना जर आपण शिक्षणच दिलं तर ते स्वतःला शिकून स्वतः कमवू शकतात. मग आम्ही हे उपक्रम चालू केला. जेव्हा आम्ही सुरुवात केलं तेव्हा आम्हाला खूप चांगला रिस्पॉन्स अजिबात नव्हता. आम्हाला बघेल ते नावच ठेवत होते. पण मग आम्ही ते चालूच ठेवलं, कंटिन्युअसली आम्ही त्याच्यावर लक्ष दिलं आणि आता आम्हाला खूप चांगला रिस्पॉन्स भेटतो. खूप जण येतात, आम्हाला हेल्प करतात, स्वतःहून आम्हाला कॉन्टॅक्ट वगैरे करतात. परत जिथे आम्ही शिकवायला जातो त्यांच्या पॅरेंट्सला पण आधी त्रास व्हायचा, कारण की खूप असे NGOज होते जे जायचे, फोटो काढायचे आणि रिटर्न यायचे 4-5 दिवसांनी. पण आम्ही तिथे जाऊन रेग्युलरली वर्षभर ते शिकवत राहिलो. मग तिथल्या पॅरेंट्सला पण आता आमचा विश्वास, ट्रस्ट निर्माण झालेला आहे. मग ते रेग्युलरली पाठवतात. आता सध्या पुण्यामध्ये आपले 4 लोकेशन्स वरती काम करते. आकुर्डीमध्ये 2 लोकेशन्स आहेत. एक आहे ते बिजलीनगरला आणि दुसरं आहे ते बिजलीनगरचं रेल्वे स्टेशन आहे, तिथे एक आहे. एक पाषाणची ब्रांच आहे आणि 4थी ब्रांच आहे ती आपली कात्रजला आहे. या युवा पिढीला दादाची शाळेत उज्ज्वल भविष्य देत आहे. या शाळेमुळे रस्त्यावर पैसे मागणारे हात आता ABCD चे धडे गिरवते आहेत आणि जीवनाचा एक वेगळा अर्थ देखील ते समजून घेत आहेत. तर अशा वंचित घटकांसाठी अनेकांनी पुढे काम केले पाहिजे. प्राची केदारी, लोकल 18, पुणे.